नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजची बातमी खूप मोठी आहे। बेसिकली आपण यात व्हिडिओमध्ये आपण प्रश्नसुद्धा बघणार आहोत, जे की मला खूप साऱ्या महिलांनी विचारलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये। त्यांच्या प्रश्नांची मी उत्तरं पण देणार आहोत। आणि आज आपण 1 मे 2026 ज्या लाडकी बहीण महाराष्ट्र लाडकी बहीण जी आहे आपली योजना आहे त्याविषयी ज्या ताज्या अपडेट आले आहेत ते आपण पूर्ण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत एक एक करून। ओके, आता 1500 हप्ता बंद होणार आहे का? 54 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र का ठरल्या आणि योजना पुढेही खरंच सुरू राहणार आहे का बंद होणार आहे, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मी रोज या चॅनेलवर बडी चॅनेलवर रोज लाडकी बहीण योजनेविषयी नवीन ज्या अपडेट येतात त्या मी व्हिडिओमार्फत टाकत असतो। त्यामुळे माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती आहे मोठा दिलासा, योजना बंद होणार नाही। ओके, आता सोशल मीडियावर अफवा पसरली होती की योजना बंद होणार आहे। ओके, पण सरकारने स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजना ही आता सुरूच राहणार आहे, त्यामुळे महिलांना घाबरण्याची गरजच नाही आहे। ओके, स्वतः सरकारकडून अपडेट आलेली आहे की लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती आहे KYC संपली, आता मोठी कारवाई सुरू। ओके, आता मोठा बदल होणार नाही बेसिकली। ओके, ज्या महिलांनी KYC केलेली नाही आहे, काल 30 तारीख होती, लास्ट तारीख होती KYCची, आता तारीख संपलेली आहे। आता त्यांचा 1500 हप्ता थांबणार आहे। ओके, त्यामुळे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। ओके, आता 3.54 लाख महिलासुद्धा यामध्ये अपात्र ठरलेल्या आहे। ओके, सुमारे 1,89,00,000 महिला ह्या पात्र आहेत, पण 54 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ओके, म्हणजे सरकारने मोठ्या प्रमाणात तपासणी केलेली आहे। आत्ता फक्त योग्य महिला ज्या आहेत, लाभार्थी आहेत, त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। ओके, आता मेबद्दल जर सांगायचं झाले, मे महिन्यापासून बंद होणार आहे का? तर रिपोर्टनुसार ज्या महिला या नियमात बसत नाही योजनेत, ओके, लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचं उत्पन्न जास्त आहे, ओके, किंवा सरकारी कर्मचारी आहेत, अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत। किंवा ज्या महिलांनी KYC चुकीची किंवा केलेलीच नाही आहे तर अशा महिलांनासुद्धा पैसे मिळणार नाहीत। त्यांचा 1500 हप्ता 2026 पासून मेपासून थांबू शकतो। पुढील हप्ता त्यांना मिळण्यासाठी पात्र असणं गरजेचं आहे, जे की KYC नसेल केले तर आता इम्पॉसिबल आहे। ओके, आता पाचवी जी अपडेट आलेली आहे ती आहे गैरप्रकारांवर मोठी कारवाई आता सरकार करत आहे। तपासात धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत। काही पुरुषांनीही या योजनेचा फायदा घेतला आहे, बनावट नोंदणी करून त्यांनी पैसे घेतले आहेत। आता सरकार काय करत आहे, अशा लोकांना या योजनेतून काढून टाकत आहे आणि व्हेरिफिकेशनसुद्धा कडक केलं आहे। ओके, आता जी 6वी अपडेट आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, खात्यांची संख्या कमी झालेली आहे। ओके, KYC न केल्यामुळे लाखो खात्यांवर परिणाम झालेला आहे। अनेक महिलांचे खातेसुद्धा इनॲक्टिव्ह झाले आहे, कारण त्यांनी KYCच केलेली नाही आहे। ज्या महिलांनी KYC केलेली आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला पैसे येतीलच या 2-3 दिवसात JR आला की। ओके, मी नक्की व्हिडिओमार्फत सांगेन। ओके, थोडक्यात सांगायचं झालं तर महिलांनो, योजना बंद होणार नाही, KYC संपली। आता ज्या महिलांनी किंवा पुरुषांनी फेक कागदपत्रे वापरून ह्या योजनेमध्ये फायदा घेतला होता त्यांच्यावर आता कारवाई सुरू आहे। 54 लाख महिला अपात्रसुद्धा आहेत आणि मे महिन्यापासून या अपात्र लोकांचे पैसे बंद होणार आहेत। ओके, आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा। चॅनलला, माझं बडी नावाचं चॅनल आहे यूट्यूबचं, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला या अपात्र लोकांविषयी, ओके, ज्या लोकांमुळं बाकीच्या चांगल्या महिलांचे पैसे थकले आहेत, या लोकांविषयी काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, धन्यवाद।